अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। भक्तांनो, त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। आजचा स्वामी संदेश ऐका। स्वामी म्हणतात, जन्म देव देतोस तर मरण पण देवच देणार आहेस। या आयुष्याचा त्रासमुळे माणूस स्वतः वेडा झाला आहे। हा सगळा खेळ वेळेचा आहे। स्वामी महाराज सांगतात, हा सगळा खेळ वेळेचा आहे। म्हणून जर मरायचा विचार आला ना तर एकदा दवाखान्यात जाऊन बघा, माणूस जगण्यासाठी काय काय करत आहे। माऊली म्हणतात, तुझ्या अंतर्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही। या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही। जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी। भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशीच आहे। अशक्य ही शक्य करतील स्वामी। भक्तांनो, श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण तर ऐका। स्मरण करताच समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ। जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ। जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ। जे सुख दुःखांच्या पलीकडे आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, जर तुमचा माऊलींवरती असाच विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची अडचण आणि श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका। देव पण माणसाला कसे कसे दिवस दाखवतो, मनात असंख्य भावना देतो, भावनांसोबत वेदना देतो, कोणासोबत तर कोणाशिवाय जगण्याचे बंधन देतो। पूर्वजन्मीचे नाते निभवण्यासाठी भेटी घडवून आणतो आणि पूर्वजन्मीचे ते अपूर्ण नाते या जन्मीही अपूर्णच ठेवतो। माणसासारखं तोही भावनांसोबत खेळतो। नशीब तर तूच घडवतोस ना देवा, मग मोजकच समाधान सुख दे ना। तूच सुखाचे ढग दाटून आणतेस, मग क्षणातच निराशेचा पाऊस पाडतोस। कळकळीचे सांगणे ऐकशील का रे, प्रत्येकाचे नाते त्या जन्मी पूर्ण करशील का रे। भक्तांनो, स्वामी सांगतात, काल काय झालं विसरून जा, कारण आपला जन्म काय झालं हे मोजण्यासाठी नाही, तर समोर आनंदानं कसं जगायचं त्यासाठी झालं आहे। खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले। कमीत कमी आयुष्य शांतपणे जगता तरी येतं। जर तुमच्या आचरणात तुमचा कर्म धर्म असेल, माणुसकी असेल तर देव तुम्हाला आशीर्वाद हा देतोच। कारण माऊली सांगतात, हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही। एकच विषय जर सारखा सारखा समजावून सांगायला लावत असेल तर सोडून द्या, विषय पण आणि त्या माणसाला पण। अत्यंत कठीण प्रसंगात शेवटच्या क्षणाला होणारा चमत्कार म्हणजे स्वामी। माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ, असा मनुष्य त्याचा जन्म झाला निष्फळ। गुरूंनी दिले नामांचे खत, भक्तीचे पाणी, त्याचे जीवन झाले सुख आनंदी अमृतवाणी। आयुष्यात किती संकट येऊ द्या, आपल्या मनाला एवढंच सांगायचं, आपला बाप अक्कलकोटमध्ये गंभीर बसलाय। स्वामी सांगतात, रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, पहाटेची वाट पहा, एक दिवस तुमचाही उजाडेल हे लक्षात ठेवा। जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्याचा भला मोठा तमाशा केला जाईल। त्यापेक्षा आलंच टेन्शन तर जप करत राहा, स्वामी नामाचा निदान मन तरी शांत होऊन जाईल। खरी संपत्ती काय ते ऐका। नसले आयुष्यात काही तरी चालेल, फक्त आई आणि वडील सोबत असावेत। नसला आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल, सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत। नसली महागडी गाडी तरी चालेल, डोळ्यांना आई बाबा कायम आनंदी दिसावेत। नसले मोठे नाव आणि गाव तरी चालेल, त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम असावेत। गरीब म्हणून जगणे हिणवले तरी चालेल, पण ही श्रीमंत माझ्याजवळ कायम टिकून असावी। देवळातील देव नाही भेटला तरी चालेल, पण माझेही विठ्ठल रखुमाई माझ्यासोबत असावेत। स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा, माझी जपमाळ ही स्वामी महाराजांच्या टेलिफोन आहे, ती हेडलाईन आहे। हातात माळ घेतली की स्वामी महाराजांशी संपर्क जोडला जातो। श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे टोपण नाव, या नावाने हाक मारली
की ती माझ्या स्वामी महाराजांपर्यंत हे पोहोचतेच. स्वामी या नावातच एक ताकद आहे. सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे. जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला माझी किंमत आहे. माऊली म्हणतात, एखाद्याला जे तुम्ही द्याल ते तुम्हाला परत मिळेल. स्वामी महाराज सांगतात, एखाद्याला जे तुम्ही द्याल ते तुम्हाला परतच मिळेल. मग ती इज्जत असो किंवा धोका असो. ज्या माणसांना नात्यांचं तळ फक्त तहान लागल्यावरच आठवतो, त्या लोकांना कधी पाणी पाजू नका. रिकामं तळ भरणाऱ्यांना मदत करा. कळतंय का स्वामी काय सांगतात ते? जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो, तो मात्र स्वतःच अडचणीत एकटाच पडतो. मंदिराच्या दरवाज्यावर लिहिलेले खूप सुंदर शब्द. सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका. प्रसाद घ्यायचा असेल तर चव घेऊ नका. सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका. विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका. समर्पण करायचे असेल तर तुम्ही खर्च किती झाला बघू नका. दान करायचे असेल तर गरज पाहू नका. किती सुंदर विचार आहेत. आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका. कारण जास्त प्रकाश देईल माणसाला आंधळा देखील बनवतो. माऊली म्हणतात, स्वामीकडे काही मागायचं असेल तर आपल्या आईचं स्वप्न पूर्ण हवे असा आशीर्वाद मागा. मग तुम्हाला स्वतःसाठी काय मागण्याची गरजच पडणार नाही. माऊली म्हणतात, माणसाने नाते निर्माण करण्यात खूप धोरण दाखवलं आहे. माणूस माणसासारखंच वागणार हे पूर्वीचे ऋषीमुनींना माहिती होतं. म्हणून जन्म देणाऱ्या बाईला त्यांनी आई म्हटलं. बाईने कसंही वागायचं ठरवलं तरी आईने त्या शब्दाबरोबर जे भाव जोडले आहेत त्यासहित वागावं. माऊली म्हणतात, एक लक्षात असू द्या, स्वामींनी आपल्याला जे काही दिले आहे त्यामध्ये सुख म्हणून आनंदाने राहणे महत्त्वाचे असते. मोठेपणा काही कामाचा नाही. जैसे ठेविले स्वामी तैसे राहावे आनंदाने आपण. जगाचा तो पालनहार आणि आपण त्याचे दास. हेचे किती थोर भाग्य आपले आणि सोबत आहेत आपले स्वामी महाराज. कोणी ज्योतिषाच्या हातात हात देऊन उद्या भविष्यात काय घडणार हे पाहण्यापेक्षा 11 माळी जप आणि हातात स्वामी चरित्र घेऊन वाचा. स्वामी भविष्य कसे घडवतात ते शिकाल. आयुष्याचं असं एक नातं असावं, दिसणाऱ्यावर नाही, मनावर प्रेम करणारं, जगाला दाखवण्यासाठी नाही. आपल्या आयुष्याचं असं एक नातं असावं. स्वामी सांगतात, आपलं दुःख मोजकेच लोकांकडे व्यक्त करा. कारण काही लोकांना तुमची पर्वा नसते. काही लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचा जास्त आनंद होत असतो. एक लक्षात ठेवा, आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीच नावं ठेवायची नाहीत. कारण भाकरी आज शिळी आहे पण तिने काल आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली आहे पण तिने काल आपल्याला पायाला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची असते. फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच आपल्याला कळत असते. विचार करा, आपणच केलेल्या कर्माची भीती असते. नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का दिसते? पण पाप तर विचारात असतं, शरीरात नाही. आणि गंगा तर शरीर धुते, विचार नाही. आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावी लागते. भक्तांनो, आयुष्यात कोणत्याही प्रकारची वादळं जरी आलेत तरी आपण आपल्या मातीला घट्ट धरून राहायचं असतं. ते जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघून देखील जातात. वादळ महत्त्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्याशी कशी झुंज दिली आणि आपण त्यात कितपत टिकून राहिलो. काही गोष्टी आपल्या हातातल्या असतात पण केवळ गैरसमजातून त्या वाढत जातात व विनाकारण वादळ निर्माण करतात व अशा ह्या वादळामध्ये आपले सर्वस्व विस्कटून टाकतात. सहानुभूतीच्या शब्दांनी मूळ दुःख मिटत नाही पण संघर्षाचे प्रश्न सुटत नाहीत. सोसण्याचा वासा हा ज्याचा त्याचाच असतो. पुरुष हा धड पत्नीचा असतो अन आईचा नसतो. तो स्वतःलाच त्याचा असतो. तो त्या वेळेचा विचार करतो. न्याय अन्यायाचा नाही. ह्या क्षणी आपल्या सोयीचं काय आहे इतकंच तो पाहतो. मग स्वतःचं घर अशांत का ठेवायचं? अश्रू सांगून जातात की दुःख किती आहे. विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे. गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे. संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे. वाचा सांगून जाते माणूस कसा आहे. संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे. ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे. डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे. स्पर्श सांगून जातो मनात काय आहे. आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत. व्यवस्थापन, विनम्रता आणि विचार दाखवून जातात की व्यक्तिमत्व कसे आहे. माऊली म्हणतात, ठाम राहायला शिका. निर्णय चुकले तरी चालतील. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठेही आणि केव्हाही करता येते.
खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्डसारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो, पण कालांतराने आपल्याला त्याची किंमत चुकवावीच लागते. आजचा स्वामी संदेश सांगतात, जिंकून दाखवा त्यांना जे तुमच्या हारण्याची वाट बघतायत. परमेश्वरांची योजना निराळीच असते. आपण मर्त्य जीवनाने त्यात ढवळाढवळ केली की बॅलन्स जातो, तोल बिघडतो. त्याची रचना पहा. तो कोणी नावे ठेवली तरी थांबायचं नसतं. आपण आपलं काम करायचंच असतं. या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही. जे काही आपल्या जवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे. पुत्र ही सुनेची ठेव आहे, कन्या ही जावयाची ठेव आहे, जीवन हे मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे मशानाची ठेव आहे. एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल, मुलीला जावई घेऊन जाईल, जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर मशानातल्या राखेत मिसळेल. जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो, कारण काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवत नाही. तेव्हा ठेव ही ठेव म्हणून सांभाळा, तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका. आपण कितीही हुशार असलास तरी आपण माणसाने माणसासाठी कसे वागावे हे जर माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही. समाधान म्हणजे एक प्रकारची वैभव असून ती अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो. दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही. स्वामी भक्तांनो, एक विचारधन नाही का? आपण नेमके कोण आहोत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे 6 दोष आहेत. यांनाच षड्रूपी असे म्हणतात. फारसी भाषेत त्यांना आयब असे म्हणतात. हे 6 आयब ज्याच्या अंगी ठासून भरलेले असतात त्याला साहेब असे म्हणतात. या 6 दोषांना सहज धारण करणारा साधारण म्हणतात. या 6 मान्य करणारास सामान्य म्हणतात. या 6 आपल्या धाकात ठेवणारास साधक म्हणतात. याच 6 अदूक करणारास साधू म्हणतात. या 6 संपूर्ण अंत करणारास संत म्हणतात आणि या 6 अर्थ नीट समजून घेऊन स्वतःची आत्मत्री करतो त्याला समर्थ म्हणतात. वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव हा मदत करतोच. माऊली म्हणतात, ओळख ही नावात नाही स्वभावात असावी लागते आणि मेहनत केल्याशिवाय श्रीमंत देखील होता येत नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायमच होत राहते. बऱ्याचदा जेव्हा औषध गोळ्या काम करत नाहीत तेव्हा मनातल्या सकारात्मक भावना काम करतात. मनातील सकारात्मक भावना ही जगातील सर्वात मोठी ऊर्जा आहे, रोग दूर करणारी शक्ती आहे. या क्षणापासून जर तुम्ही मनात ही भावना ठेवली की माझे चांगलेच होणार आहे, तर तो भावच तुमच्या भोवती एक पॉझिटिव्ह ऊर्जेचे कवच तयार करतो व तुमचे आयुष्य 100%च बदलतो. स्वामींची वेळ त्यालाच लागते ज्याला त्या नामाचे सामर्थ्य कळते. स्वामी भक्तांनो, घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला नामस्मरण करूनच बाहेर पडा आणि घरात परत आल्यावरही देवाचं दर्शन घ्या, कारण तो भगवंत तुम्ही घर यायची वाट पाहत असतो. आपल्याला घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून हे परमेश्वरा तुम्हीही आमच्यासोबत चाला असं म्हणा, कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखाचं घड्याळ असेल परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंतांच्याच हातात आहे. टेन्शन घेऊ नका, अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे भक्ता, फक्त थोडे प्रॉब्लेम्स येतील, दुःख येतील, पण ते सगळ्यांसोबत होत आहे, कारण हेच तर आयुष्य आहे ना. जे होईल ते होईल आणि टेन्शन घेऊन तरी काही होणार आहे. आपण आज आहे तर उद्या नाही. मस्त आहे आयुष्य, एन्जॉय करा आणि आहे त्या परिस्थितीला सामोरे जा. आयुष्य यासाठी नाहीये की मन मारून जगावं, आयुष्य यासाठी आहे की मन मारून जगावं. हरवलेलं सुख थोडं शोधून बघावं. इतरांचं मन सांभाळताना स्वतःच्या मनाला दुय्यम न लेखावं. सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं. गोष्टींना आपसुक ही होऊ द्यावं. तडजोड बाकी कशातही झाली तरी स्वाभिमान मात्र कायम जपावं. इतरांशी तुलना न करता स्वतःवरील विश्वासावर आपण ठाम राहावं. आयुष्य यासाठी नाही की हरत राहावं, झुरत राहावं, यासाठी आहे की लढत राहावं, बहरत राहावं. लक्षात असू द्या, पुष्कळदा सुखाची लाट भरतीसारखी आपण बेसावध असताना चिंब करून सोडते. त्यातले काय लुटायचे ह्याचे आकलन होण्यापूर्वी ती लाटा ओहोटीप्रमाणे दूर गेलेली असते. आपण तसंच काठावर निथळत्या सुखाला स्पर्श करीत राहतो. हवेत असलेले सगळे देऊन कोणीतरी चुकल्यासारखेच वाटतं.
आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे. स्वाद जोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा. स्वामी भक्तांनो, आयुष्य बरोबर असलं तरी उलटातच जीवनाचे फासे. आपले सोबतीला असूनही होतात अचानकच दिसेनासे. दुःख संकटाच्या त्या वळणावर भुईसपाट दिसते अगदी जीवन. अशाच एका उदास वाटेवर जळून येते कधी श्रणू ना बंधन. माऊली म्हणतात, आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरीही चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःलाच लाचार बनवून कधीच आपण घ्यायचं नाही. एक लक्षात असू द्या, सध्या माणुसकी कमी होत चालली आहे. जो तो आपल्या आयुष्यात व्यस्त आहे. शेजारी काय चालले याचा साऱ्यांना विसर पडला आहे. माणुसकी गोठून गेली आहे. इतरांचे दुःख बघून डोळे ओले होणे दूर, सध्या तर लोकांचे इतरांचे सुख समजून घेणे ही बंद केला आहे. म्हातारे आई वडील वृद्धाश्रमात आहेत आणि 2 महिन्याचे अभर्क कचरा कोंडीत सापडत आहेत. हजारोंचे ब्रँडेड कपडे न विचार करता खरेदी केली जात आहे आणि भाजीपाला विकत घेताना मात्र मोलभाव आहे. अपघाताच्या ठिकाणी मदत सोडून लोक सेल्फी घेण्यात दंग आहेत. लोकांना मदत करणे किंवा समाजकल्याण करणे म्हणजे काही जगावेगळं करावं लागत नाही. फक्त माणुसकी जपायला शिका. सर्वांशी प्रेमाने वागा. शक्य होईल तिथे जमेल तितकी मदत करा. सर्वांकडे एका नजरेने बघायला शिका. जितकं तुमच्या ओंजळीत आहे ते सांडण्याआधी वाटायला शिका. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात. कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात. जो माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठवून चिंता करीत बसतो तो कधीही सुखी होऊ शकत नाही. झालेल्या गोष्टींविषयी चिंता करून काही लाभ नाही. भूतकाळात आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केलेले असेल त्यापासून धडा घेऊन आपण पुढे जात राहिले पाहिजे. आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा देणार नाहीत यासाठी आपण दक्ष राहिले पाहिजे. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, घरात झालेला पसारा आवरायला वेळ लागत नाही, पण मनाचा पसारा आवरायला कित्येक दिवस, महिने, वर्ष लागतात. कधी कधी तर तो आवरताही येत नाही. मग होते ती फक्त घालमेल. माऊली म्हणतात, थोडं गोड आपणही वागावं. सगळाच फार तुळगुळावर कशाला. म्हणजेच ज्या घरात आईवडील असे एकमेव असतात ज्यांना प्रेम आपल्या जन्मापासून मरणापर्यंत कधीही बदलत नाही. बाकी सगळ्यांचं प्रेम वेळेनुसार हे बदलतच असतं. शांत राहणे केव्हाही चांगले, कारण जगात पाहिले तर जास्त बोलणारीच दुःखी असतात. अत्यंत कठीण प्रसंगात शेवटच्या क्षणाला होणारा चमत्कार म्हणजेच स्वामी भक्तांनो, एक लक्षात असू द्या, जर तुमचा कर्मांवर विश्वास असेल तर देवावर श्रद्धा असेल तर काळ कितीही वाईट आला तरी तुम्हाला मार्ग हा नक्कीच सापडेल. उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैनच पडत नाही. जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात. जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो, पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही. फक्त तेच मला समजत नाही, सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे. लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणं पुण्याचं काम आहे, तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल. एकदा विचार करून बघा आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक माणसाच्या जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते. ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायची असते. कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते. कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटाची असते. हे सगळं ऐकायला आणि सहानुभूतीने दाखवायला कोणी मिळणं हे नशीबच. नाहीतर ही सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो. म्हणून तो मंदिरात जातो. कोण मंदिरात जातो? ते सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल देवाचे आभार मानायला. कोणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल, पण ते कंटाळवाणं नसलं तरी खरं असतं. प्रत्येकाची कथा आणि व्यथा ह्या असतातच. परमेश्वरांचा संवास लाभला तर बैल नंदी होतो. सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो. फुले कचरा होत नाही तर निर्मल्य होतात. धूप राख होत नाही तर भस्म होते. निराजन नंदादीप होते. दूध दही पंचामृती तीर्थ होते. प्रवासी यात्रेकरू होते.
जीव शिव होतो. म्हणूनच देवाची या द्वारी बसावे क्षणभरी. माऊली म्हणतात, आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतका कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्यांचं महत्त्व कळावं. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मोज कळावी. स्वामी भक्तांनो, माणसांची माणसाबद्दल मत कशी तयार होतात हे पाहणं मोठे मजेचं असतं. स्वतःच्या अनुभवावरून ठाम निष्कर्ष काढण्याची परिपक्वता प्रत्येकाला निरनिराळ्या वयात येत असेल. पण प्रारंभीच्या काळात ही मत बनवण्याचं काम घरातील मोठी माणसं करीत असतात. पाहुण्यांची पाठ वळल्याबरोबर जे त्यांच्याबद्दल बोललं जातं किंवा ती व्यक्ती मागे जी वातावरण निर्माण करून जाते त्यावर लहान मुलांची मतं बनतात. खरं तर तुमची फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचं, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हे जीवनाचे खरे सत्य आहे. स्वामी भक्तांनो, देव इतका पण वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट तुम्हाला करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत ना. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखीन काय देणार आहे देव तुम्हाला. माऊली म्हणतात, एक लक्षात असू द्या, या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही. जे काही आपले जवळ आहे ते आपली तात्पुरती ठेव आहे. मला त्या कुठल्याही देवांची गरज नाही जो मनुष्याला जिवंतपणे उपाशी व मेल्यावर स्वर्गाचे सुख दाखवतो. व मला अशा धर्माचीही गरज नाही जो एका भारतीय दुसऱ्या भारतीयासोबत लढवण्यास लावतो. मंदिर बांधल्याने भिकारी तयार होतात, ग्रंथालय उभारल्याने अधिकारी तयार होतात. टेन्शन घ्यायचं नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कारण नशीब कधीही बदलू शकते. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची, कारण हा जन्म पुन्हा मिळणार नाही. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा. बेतावेत शब्द शास्त्राधारे. बोलावे नेमके, नेमके खंगांग खमके. ठेवावे भान देशकाळ पात्राचे. बोलावे बरे, बोलावे खरे. कोणाच्याही मनावर पडू नये चरे. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, पक्षी जिवंत असतो तेव्हा मुंग्या खातो, मात्र तो जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा त्याच मुंग्या त्याला खातात. वेळ काळ कधी कोणाच्या बाजूने झुकते, माफ घेईल हे आपण सांगू शकणार नाही. कोणाला कमी समजू नका. प्रत्येकात प्रचंड शक्ती असते. माणूस फक्त ती शक्ती अंधारात लपून भयभीत होऊन बसतो आणि स्वतःला कमी समजत असतो. पैसा मिठासारखा असतो. मीठ जसे जीवनातले अत्यंत महत्त्वाचे घटक असते, पैसा तसा जीवनातला महत्त्वाचा भाग असतो. पैसा कमी असला तर जीवन अळणी आणि बेचव होते आणि गरजेपेक्षा जास्त असला तर जीवनाचा स्वाद पूर्णपणे बिघडू शकतो. एक सुगरण जसे जीवनात मीठ योग्य प्रमाणात वापरते, तसाच एक व्यवहारी माणूस पैसा हाताळतो. स्वामी भक्तांनो, कितीतरी असे क्षण येतात ज्यावेळी आपल्याला मन मोकळं करायचं असतं. मनात कसल्याही भाव न ठेवता त्या भावना जशाच तशा मांडायच्या असतात. पण कधी असं होतं की आपल्याला त्या भावना मोकळ्या मनाने मांडता येत नाहीत आणि कधीतरी असं होतं की भावना व्यक्त करायला समोर अशी व्यक्तीच सापडत नाही. हीच अशी अनेक दुःख घेऊन आपण शेवटच्या प्रवासाला निघतो आणि म्हणूनच तर वपुंचाच्या ओळी मनाला स्पर्श करून जातात. जगाचा निरोप घेताना माणूस इथून काही नेऊ शकत नाही, ह्यावर माझा विश्वास नाही. आयुष्यभर ठसठसत असलेली पण सांगता न येणारी असंख्य दुःख तो आपल्याबरोबर नेतो. परिस्थितीची कल्पना असूनही काहीच न करता येणं जास्त त्रासदायक असतं. डोक्यात खूप सारे विचार चालू असतात पण समोर कुठलाच मार्ग दिसत नसतो. एरवी सहज वाटणारे पॉझिटिव्ह थॉट्स पण समजायला अवघड होत जातात. माहिती असतं की हे वेळ पण निघून जाईल, पण त्यावेळी होणारा त्रास, होणारी घुसमट नाही थांबवता येत आणि कधीकधी सगळं काही वेळेच्या हवाली ही नाही करता येत. आपल्यासमोर आपलं कोणी पाण्यात गठाण गळ्या खात असताना काठावर उभं राहून त्याकडं फक्त बघत राहणं कसं कोणाला शक्य आहे.
कळत असतं की इथं कुठलंच दुःख परमनंट नाहीये, पण ती मनाची होणारी घालमेल शब्दांत नाही सांगता येत. एक क्षण असा येतो की डोळ्यातल्या अश्रूंनाही ती आपली दया यावी. त्यांनी सगळं काही व्यर्थ ठरतं. जेव्हा जाणीव होते की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. ते इतरांना समजावून सांगणं सोपं असतं, स्वतःवर वेळ आल्यावर ते आपल्याला कधीच पटत नाही. ही हातबलता फार वाईट असते. स्वामी भक्तांनो, ज्ञानेश्वरी वाचताना सहज समजलेला भाव, जसा की आयुष्यात कोणावर फार काळ रुसू नये, रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधात येत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला जरी जो कठोर शब्द उच्चारत नाही, तोच मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो. स्वामी भक्तांनो, माऊली काय म्हणतात? तात्विक भांडण सर्वांशी होते, पण शत्रुत्व कोणाशीच ठेवू नये. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात काय भेद ठेवू नये. एखाद्याशी वाद घालावा, पण वादावाद न करता क्षणात सुसंवाद साधावा. अहंकार हाचा सर्वांचं मूळ आहे, तो विनाकारण बाळगून जगू नये. शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत वास्तव्य आहे, त्याचे स्मरण असावे, भय नसावे. प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण तो हे विसरतो की त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे. वादळाचं अस्तित्व किती विलक्षण असतं. येण्या अगोदर एखादं पान देखील हलत नाही आणि आल्यावर पान देखील शिल्लक राहत नाही, मग ते निसर्गातलं असो वा मनातलं असो. स्वामी म्हणतात, सुखात आठवण नाही आली तरी चालेल, मात्र दुःखात सर्वात प्रथम जो आठवतो ना, तो खरा आपल्या जवळचा माणूस असतो. बोलण्यापूर्वी ऐका, खर्च करण्यापूर्वी कमवा, गुंतवणूक करण्यापूर्वी चौकशी करा, टीका करण्यापूर्वी तपासा, निवृत्त होण्यापूर्वी पैसा साठवा आणि मरणापूर्वी दान धर्म तुम्ही नक्कीच करा. आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही असे म्हणण्यापूर्वी पुरेसा पैसा कमवा. वाण, सन्मान, भाज्या, दूध, कपडे, घरभाडे, पेट्रोल, मुलांची पुस्तके, क्षुल्लक औषध गोळ्या, बिस्किटे, सिनेमा, हॉटेल, सुट्ट्या, भेटवस्तू, आहेर दागिने, हौज-मौज, सण समारंभ अशा काही गोष्टी फक्त पैशाच कामी येतो. म्हणजे माऊली म्हणतात, पैसा फक्त एकच भाषा बोलते, तू मला आज वाचव, उद्या मी तुला वाचवेन, म्हणून आजपासूनच बचत करायला सुरुवात करा. माऊली म्हणतात, स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळ मिळणार नाही. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे, तर त्या शिखरावर तुम्हाला जग पाहता यावं म्हणून चढा. वाहून घेणं आणि वाहत जाणं या सारख्याच वाटणाऱ्या गोष्टींमधला फरक तसा मोठा आहे. वाहून घेतलेलं एक वेळ ठीक, वाहत गेलेला माणूस मात्र सहज परत सापडत नाही. स्वामी भक्तांनो, अहंकाराची धडपड लक्ष वेधून घेण्याकडं असतं, तर निरहंकारी अज्ञानात विरून जाण्याची मागणी करतो. एखाद्या फुलांच्या ताटव्या शेजारून जाताना तुमचं समग्र मन त्या ताटव्यावरून तुम्ही कुर्बान करून टाकलंत, तर तो ताटवा परमात्मा होऊन जाईल. जिथं जिथं माझा संचार होईल, तिथं तिथं जगाचे डोळे लागावेत, ही अहंकाराची मागणी असते. तर निरअहंकारी स्वतःचं ध्यान वाटवण्यासाठी कासावीस झालेला असतो. आपण फुलपाखरू व्हायचं हे सुरुवात्यानं ठरवलं म्हणजे तो आपणही स्वतःभोवती कोश निर्माण करतो, स्वतःला कैदेत बद्ध करतो. फुलपाखरू होण्यापूर्वी ही त्यांनी घेतलेली छोटी समाधानीच असते. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेते, तेव्हा त्यापेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते. जो ज्ञानी असतो त्याला समजवता येतं, जो अल्पज्ञानी असतो त्याला समजवता येतं, जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजावता येतं, पण जो हेकेखोर, गर्विष्ठ आणि माझाच शब्द खरा असं म्हणणारा असतो, त्याला काही समजून सांगता येत नाही. त्याला फक्त येणारी वेळच समजू शकते. एक लक्षात असू द्या, आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो. तोच गटारीत पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासाळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही. तोच थेंब गरम तव्यावर पडला तर त्याच्या अस्तित्वाचं संपून जाते, तो नष्ट होतो. कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्षात मोतीच बनतो. थेंब तोच, परंतु कोणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व, त्याची प्रतिष्ठा अवलंबून असते. जात्याला खालचा दगड स्थिर असतो, वरचा दगड फिरणारा असतो.
दोन्ही फिरणारे असते तर दळण हे घडले नसते. आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा, मग त्यावरचा कर्माचा दगड प्राबंध गतीने फिरत राहिला तर संकटे, चिंता, काळजी याचे पीठच होते. टेन्शन घ्यायचं नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कारण नशीब कधीही बदलू शकते. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. आयुष्य सांग, तुझे कर्ज किती, व्याज किती आणि मुद्दल किती? आपली आजवर जीवापाड नाती, तरी ओंजळ अशी का रीती? जगतानाही प्रश्न पडतो, परीक्षा मी देऊ किती? तुझे प्रश्न किती, उत्तर किती? जगण्याची आस मनी अन रोज समस्यांची भीती. दुःख लपवावे किती, सुख पेलावे किती? मी जगले किती, उरले किती? आयुष्य सांग, तुझे कर्ज किती, व्याज किती आणि मुद्दल किती? माऊली म्हणतात, भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. जीवनात त्याच गोष्टी करण्यात मज्जा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही. माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगलीही असावीच लागते. स्वामी भक्तांनो, स्वप्न बाळगण्यासाठी कर्तव्य लागतं असं कोणी सांगितलं? अनेक माणसाच्या बाबतीत ते जन्माने आहेत. स्वामी भक्तांनो, तुमच्या पूर्ण आयुष्यात तुमच्या प्रत्येक चुकीला माफ करणारे, तुमच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद त्याग करणारे, तुम्ही त्यांना कितीही दाखवलं तरी तुमची सुखीच राहावं असं ज्यांना वाटतं ते फक्त आणि फक्त आपले आईवडीलच असतात. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो, घेऊन तीच दहशत आणि तोच दरार. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण अजून मी जिंकलोच नाही. जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणारे भरपूर आहेत, पण हारलेल्या क्षणी पाठीशी उभी राहणारे किती, यावरून माणसाची श्रीमंती कळते. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला जास्त महत्त्व असते. जीवनामध्ये स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे तो नाकारू शकतो. त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ देखील येत नाही. योग्य वेळी स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिकले तर मनाची शांती कोणीही भंग करू शकत नाही. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक वाचलेली पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. स्वामी भक्तांनो, कोणाच्या नशिबाला हसू नये. नशीब कोणी विकत घेत नाही. वेळेचे नेहमी भान ठेवा, वाईट वेळ सांगून येत नाही. बुद्धी कितीही तल्लख असली तरी नशिबाशिवाय जिंकता येत नाही. बिरबल बुद्धिमान होता तरीही तो राजा होऊ शकला नाही. लक्षात असू द्या, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. कोणाचेच नसताना हक्क कोणावर पण तरीही डोळे भरतातच ना. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षावर्षाने मोठं होत चाललोय. वेळ, तब्येत आणि नाती ह्या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांना किंमतीचे लेबल नसते, पण या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते ते. स्वामी भक्तांनो, हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नसते, तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो. नशिबात असले तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे. लक्षात असू द्या, जीवनात आनंद अडचणी असतात. आपण ओठांवर हास्य ठेवा, कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच, मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे? स्वामी भक्तांनो, माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील त्याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होऊन जातो.
माणसं येतात, माणसं जातात, पण काहीच माणसं मनात राहतात. बाकी सर्व जवळ असूनही दूरच राहतात. अनेक विचार दर मिनिटाला येतात, पण काहीच विचार कृतीत राहतात. बाकी सर्व विचार फक्त विचारच बनून राहतात. कोणी अनोळखी येऊन कधी मनात घर करून जातं, तर कोणी नेहमी सोबत राहूनही फक्त आपला फायदा घेऊन पाहतात. बंधने तर खूप असतात, पण त्याला पाळणारे खूप कमी राहतात. लक्षात असू द्या, जग असं अजब आहे. देवावर प्रेम सर्वांनाच आहे, पण त्याच्या घरी जायची घाई मात्र कोणालाच नाही. आपल्या घरात सर्वांनाच देव हवा, पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते. देव आपल्या घरी आला म्हणजे सण, उत्सव आणि आनंद, आणि आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे दुःख, शोक. देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा, आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा. देवाघरून येणं म्हणजे जन्म, देवाघरी जाणं म्हणजे मृत्यू. दोन्ही अटळ आहेत, पण ह्या दोघांमधली जी गंमत आहे त्यालाच तर आयुष्य असे नाव आहे. मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.